नमस्कार मंडळी. हॅलो सह्याद्रीमध्ये मी अवंती विनोद देसाई तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अनेकांना नवजीवन देऊ शकतो. तो म्हणजे अवयवदान. अवयवदान म्हणजे केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर मानवतेचा सर्वोच्च आविष्कार आहे. एका दात्यामुळे अनेक रुग्णांना नवे आयुष्य मिळू शकते. भारतात अवयवदानाबाबत जनजागरूकता वाढत असून लाखो नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा केली आहे. अवयवदानाशी संबंधित अनेक गैरसमज, भीती आणि प्रश्न आजही समाजात आहेत. या सगळ्याचा उलगडा करण्यासाठी आज आपले विषय जाणून घेऊया. आजचा आपला विषय आहे अवयवदान, जीवनाचा अखंड प्रवास. मी पुन्हा एकदा सांगते, आजचा आपला विषय आहे अवयवदान, जीवनाचा अखंड प्रवास. नेमके अवयवदान म्हणजे काय, कोणते अवयवदान करता येतात, अवयवदानाची प्रक्रिया कशी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या जीवनदायी चळवळीचा भाग कसे होऊ शकतो, या सगळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर आकाश शुक्ला. सर, तुमचं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. मी डॉक्टर आकाश शुक्ला यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर आकाश शुक्ला यांनी MBBS, MD इन मेडिसिन आणि DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी ही पदवी संपादन केली असून स्पेनमध्ये बार्सेलोना आणि अमेरिकेतील पीटर्सबर्ग येथे हेप्टॉलॉजी व लिव्हर ट्रान्सप्लांटचे विशेष फेलोशिप प्रशिक्षण घेतले आहे. ते मुंबईच्या KEM रुग्णालयातील गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागाचे प्रमुख तसेच सर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये हेप्टॉलॉजी विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. यकृत विकार, लिव्हर ट्रान्सप्लांट आणि अवयवदान जनजागृती क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेतली गेली आहे. तर आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये स्वागत आहे. पहिलाच प्रश्न, सर, अवयवदान म्हणजे नक्की काय आणि अवयवदान हे श्रेष्ठदान का मानलं जातं? अवयवदान म्हणजे कोणाची मेंदूमृत्यू झाली आणि त्यावेळी तो मेंदूमृत्यू एक प्रकारची मृत्यू आहे, पण त्यांचे बाकीचे सगळे अवयव जे आहे ते जागृत आहे, ते काम करत आहे, पण तो माणूस मृत आहे. मग अशी परिस्थितीमध्ये जर नातेवाईकांनी असा निर्णय घेतला की आम्ही ह्यांचे अवयव दुसऱ्यांना दान करू शकतो, तर ते प्रक्रियाला आपण अवयवदान म्हणतो. आणि हे दुसरे ज्यांना हे अवयवची गरज आहे त्यांना आपण लागोपाठ करू शकतो आणि त्यांना आपण सर्जरी करून लावून देतो आणि त्यांच्या शरीरात हे अवयव लॉंग टर्म ते लाईफ मेंटेन करतात. ओके सर, अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण ह्यातला फरक काय आहे? देखील की फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे. अवयवदान म्हणजे अवयव द्यायची प्रोसेस. माणसं जे अवयव डोनेट करतो आहे त्याला आपण अवयवदान म्हणतो. आणि जे पेशंट असतो, ज्यांना लिव्हर फेलियर आहे किंवा कोणाला किडनी फेल झालेली आहे, हार्ट फेल आहे, फुफ्फुस लंग्स फेल आहे, त्यांना त्या अवयवची गरज आहे. मग त्यांच्या शरीरात जेव्हा ते खराब लिव्हर काढून नवीन लिव्हर बसवतात किंवा खराब हृदय काढून नवीन हृदय बसवतात, त्या सर्जरीला आपण प्रत्यारोपण म्हणतो. हे दोघांमध्ये फरक आहे. सर, महाराष्ट्रात आणि आपल्या देशात अवयवदानाची सद्यस्थिती काय आहे? जर आपण बघायला गेलो तर 1994मध्ये ते होटा ॲक्टचं निर्माण झालं होतं, ज्याच्यामध्ये हे सगळं प्रोसेस कसं करायचं ते ठरलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर हळूहळू अवयवदानची प्रोसेस वाढतच गेली आहे, संख्या वाढतच गेली आहे, प्रत्यारोपण वाढतच गेले आहे. आणि मी अभिमानाने सांगू शकतो की प्रत्यारोपणमध्ये आपण जगात 3rd नंबरवर आहोत आणि ते आपली मोठी उपलब्धी आहे. पण आज आपण बघायला गेलो तर मेजॉरिटी डोनेशन्स जे असतात ते जागृत जे आपण लाईव्ह रिलेटेड म्हणतात ते असतात. म्हणजे मला समजा किडनीची गरज आहे, तर माझ्या नातेवाईकांकडे ज्यांना 2 किडनी आहे, दोन्ही चांगले काम करते, ते 1 किडनी मला देऊ शकतात. सो ते लिव्हिंग डोनर लिव्हेटेड ट्रान्सप्लांट असतो, लिव्हिंग डोनर किडनी ट्रान्सप्लांट. सो त्या प्रकारचे डोनेशन्स जास्त असतो. जे मेंदूमृत झाल्यानंतर जे डिसीज डोनर ट्रान्सप्लांट आम्ही म्हणतो ते आजही कमी आहे.
आणि जर आपण त्याला वाढवलं तर हे जे वेटिंग लिस्ट आहे, जे लोकांना गरज आहे, ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. सो खूप प्रोग्रेस झाली आहे, खूप नंबर वाढलेला आहे, पण अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे. सर, आताच तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केलात मेंदू मृत्यू किंवा ब्रेन डेथ आपण म्हणू शकतो, तर म्हणजे नक्की काय? सो माणसाची मृत्यू 2 प्रकारने होऊ शकतो. एक जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हार्ट स्टॉप झाला. हार्ट स्टॉप झाला, सर्क्युलेशन थांबलं, मग शरीराच्या सगळं जे आहे ते अवयव इव्हेंच्युअली डेड होऊन जातात आणि माणूस डेड होतो. दुसरा प्रकार काय आहे, त्याला आपण मेंदू मृत्यू म्हणतो. मेंदू मृत्यू म्हणजे काय की ब्रेनचे जेवढे सगळे फंक्शन्स आहे, मोठं ब्रेन आणि लहान ब्रेन दोघांचे, ते परमनंटली जेव्हा स्टॉप होऊन जातात इररिव्हर्सिबली, त्याला आपण मेंदू मृत्यू म्हणतो. आणि हे असं बघून सांगू शकत नाही, ह्याच्यासाठी 4 डॉक्टरांची कमिटी असते. ते येऊन 2दा 6 तासाच्या गॅपमध्ये तपासतात, ज्याला आपण ॲपनिया टेस्ट म्हणतो. आणि तो 2दा झाल्यानंतरच ते ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर होतो. सर, अवयवदानाबद्दल आजही अनेक गैरसमज आपल्या समाजात आहेत, तर ते कोणते गैरसमज नक्की आहेत? तुमच्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय आढळलं आहे? सो जे अवयवदानबद्दल एक सगळ्यात मोठी जे गैरसमज आहे की हे कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स असतो, म्हणजे आमचे ऑर्गन्स घेणार आणि ते सेल होईल, तर तसं नसतो. ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, कुठल्याही अवयवची गरज आहे, त्यांची एक वेटिंग लिस्ट असतो. ती वेटिंग लिस्ट जी आहे ते गव्हर्नमेंटकडे असतो आणि ते ट्रान्सपरंटली सगळे ठिकाणी मेंटेन होतो. आणि ते वेटिंग लिस्ट प्रमाणेच लोकांना ते ऑर्गन एलोकेट होतो. सो ह्याच्यामध्ये कोणी क्यू जम्प करून पुढे जाऊ शकत नाही. सो ह्याच्यामध्ये विक्रीचा काही प्रश्नच नाही आहे. विक्री इल्लीगल आहे आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर एकदम सक्त कारवाई करणार जर असा काही इन्सिडेंट झाला तर. आणि आत्तापर्यंत हे कायदेशीर जर व्यवस्थित चाललं आहे आणि ह्याच्यामध्ये काही विशेष प्रॉब्लेम पण येत नाही, कारण की एकदम ट्रान्सपरंटली ऑनलाईन सगळं हे एलोकेशन होतं. बरोबर. सर, ही जी एकूणच प्रक्रिया आहे अवयवदानाची, ती नक्की कशी पार पडते? म्हणजे त्याची प्रोसेस काय आहे? सो हे एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण लोकांना माहिती आहे की आम्ही अवयवदान करू शकतो, पण एक्झॅक्टली करायचं कसं आणि कोण करू शकतो ह्याबद्दल जास्त लोकांना माहिती नाही आहे. बरोबर. सो आज आपण हे क्लिअर करून घेऊ की जर कोणी ICU मध्ये असेल आणि त्यांची मेंदू मृत्यू झाली आहे, सो ते 4 डॉक्टरांची टीम ॲपनिया टेस्ट 2दा करून कन्फर्म करणार की ब्रेनस्टेम डेथ झालेलं आहे. ते ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर केल्यानंतर, म्हणजे मेंदू मृत्यू डिक्लेअर केल्यानंतर, मग ते हॉस्पिटलची टीम, कोऑर्डिनेटरची टीम किंवा डॉक्टरांची टीम ते नातेवाईकांशी येऊन बोलणार की हे मेंदू मृत्यू झालेली आहे, पण अवयव त्यांचे काम करताय, तर तुम्हाला अवयव डोनेट करायची इच्छा आहे का? जर ते फॅमिलीने हो म्हणालं तर ते अलर्ट ZTCC ला जातो, जे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी, आणि तिकडनं सोटोला जातो. आणि ते वेटिंग लिस्ट प्रमाणे मग ZTCC जे पेशंट फर्स्ट आहे वेटिंग लिस्टमध्ये त्यांना एलोकेट करतो. मग त्या पेशंटला बोलून ते ऑपरेशनची तयारी करतात आणि जे डोनेट करणारं माणूस आहे त्यांचे पण अमुक टेस्ट होतात. आणि मग त्यावेळी ते सर्जिकल टीम येऊन ते अवयव घेतात आणि पेशंटकडे जाऊन ते लावतात. सो ते अवयव ट्रान्सपोर्ट पण करताना तुम्ही ऐकलं असेल, ते ग्रीन कॉरिडोर, ते स्पेशल ट्रान्सपोर्ट करतात आणि मग फास्ट जाऊन ते सर्जरी करतात. सो जेव्हा इकडे एक टीम ऑर्गन्स काढते, दुसरी टीम तिकडे पेशंटची सर्जरी करून तिकडच्या खराब ऑर्गन काढते, आणि जिथपर्यंत ते बाहेर येणार ही ऑर्गन काढून तिकडे घेऊन जाणार आणि ते लावणार. सो हे पूर्ण प्रोसेस आहे अवयवदानाची आणि अवयव प्रत्यारोपणाची. सर, एखाद्या व्यक्तीला जर अवयवदान करायचं असेल तर त्याची नक्की नोंदणी प्रक्रिया कशी असते? सो त्याच्यासाठी एक नोटोची वेबसाईटवर QR कोड पण आहे आणि आपण आपले आधार कार्ड लिंक्ड
प्लेज पण घेऊ शकतो. पण हे समजून घ्या की फक्त प्लेज फॉर्म भरलं म्हणजे तुमचे ऑर्गन्स डोनेट होणार हे गरजेचं नाही आहे. कारण की जेव्हा ही परिस्थिती उत्पन्न होईल की माणसाची मेंदूमृत्यू झाली आहे, त्यावेळी तो माणूस सांगू शकत नाही की मी प्लेज घेतली आहे आणि मला डोनेट करायचं होतं. बरोबर. त्यावेळी नातेवाईकांशी विचारून जाणार की तुम्हाला अवयवदान करायची इच्छा आहे की नाही. बरोबर. सो जर तुमची इच्छा असेल अवयवदान करायची तर नोंदणी नक्कीच करा, कारण की ते एक प्रूफ असतो की तुम्हाला तुमची इच्छा होती. बरोबर. पण फॅमिलीचे लोकांशी चर्चा करून घ्या की तुमची अशी इच्छा आहे, कारण त्यावेळी एवढं दुःख असणार फॅमिलीवाल्यांना, एवढी पीडा असणार की ते लगेच त्यांना सुचणार नाही. पण जर तुम्ही आधी चर्चा केली असेल आणि त्यावेळी डॉक्टरांनी विचारलं किंवा कोऑर्डिनेटर्सने विचारलं की तुमची अवयवदान करायची इच्छा आहे का, मग त्यावेळी लगेच त्यांना आठवण येणार की हो, ह्यांनी आमच्याशी 10 वर्षापूर्वी अशी चर्चा केली होती आणि मग त्यांची हे इच्छा आज आपण पूर्ण करू शकतो. सो माणसाचे गेल्यानंतर पण आपण त्यांची इच्छा पूर्ण करू शकतो आणि त्यांच्या जीवनमधून आपण दुसऱ्या लोकांना जीवन देऊ शकतो. बरोबर. हे मोठी गोष्ट होऊ शकतो. सर, नक्कीच ही चर्चा आपली अशीच चालू राहणार आहे आणि तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा हॅलो सह्याद्री. नमस्कार मंडळी, हॅलो सह्याद्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय डॉक्टर शुक्ला यांच्याशी अवयवदानाविषयी. सर, आपण चर्चा करत होतो मगाशी कुटुंबियांचा एक महत्त्वाचा विषय होता की एखाद्याने जर अवयवदानाची प्रतिज्ञा केली असेल किंवा कायदेशीर रजिस्ट्रेशन केलं असेल, पण त्यांच्या मृत्यूनंतर असंही घडू शकतं की त्यांचे नातेवाईक जे आहेत, कुटुंबीय जे आहेत, ते विरोध करत आहेत. तर अशा काही केसेसना तुम्हाला सामोरं जावं लागतं का? तर हे फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हे सिच्युएशन होतो. आम्ही बघतो हे प्रॉब्लेम की कोणी नोटोची वेबसाईटवर जाऊन आपलं नाव नोंदणी केलं आहे की माझी अवयवदानची इच्छा आहे, पण जर फॅमिली हे माहीत नसेल किंवा फॅमिली माहिती आहे पण त्यावेळी जेव्हा अशी मेंदूमृत्यू झाली त्यावेळी फॅमिलीची संमती नसेल तर आपण ऑर्गन डोनेशन नाही करू शकतो. कारण की रूल्सप्रमाणे त्यावेळी नेक्स्ट ऑफ किन जे म्हणतो, म्हणजे फॅमिलीमध्ये नेक्स्ट जे पर्सन आहे, जे उत्तराधिकारी आहे, त्यांचा निर्णय ह्याच्यामध्ये फायनल असतो. जर ते नाही म्हणाले तर ते ऑर्गन डोनेशन नाही होऊ शकतो. सो अशी कंडिशनमध्ये जे कोऑर्डिनेटर्सची टीम आहे, जे सोशल वर्कर्स आहे, ते जाऊन सगळं फॅमिलीला समजावतात की काय प्रोसेस आहे, काय त्यांचे प्रश्न काय आहे, काय गैरसमज तर नाही आहे. बरोबर. पण फायनल निर्णय जे आहे ते हक्क फॅमिली मेंबर्सला असतो. तर म्हणून आपण समजावू शकतो, पण फायनल निर्णय फॅमिलीनेच घ्यायला पाहिजे की अवयवदान करायचं आहे की नाही. सर, हाच मुद्दा आपण पुढे नेऊया. तत्पूर्वी आपल्याला एक फोन येतो आहे. स्वाती डावरे नवी मुंबई येथून त्यांचा फोन येतोय. मला असं विचारायचं होतं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचं रजिस्ट्रेशन नाहीये आणि मग त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना असं वाटलं की बाबा आपण अवयवदान ह्यांचं करायला पाहिजे, तर तात्काळ डिसिजन आपण किती मिनिटांमध्ये, म्हणजे ते अवयवदानासाठी अवयव आपले कुठल्या कुठल्या अवयवांना किती वेळ असला पाहिजे मृत्यूनंतर, आणि आपण डायरेक्ट अवयवदानाची प्रोसेस सुरू करू शकतो का? आणि असं विचारायचंय की त्याच्यासाठी आपल्याला इन्स्टंट ऍक्शन काय घ्यायला पाहिजे असं. आणि अजून एक की आपण त्याच्यासाठी मोठ्या शहरातच असलं पाहिजे का, की तालुका अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा गोष्टींचं पटकन ऍक्शन घेता येईल असं. बरोबर. खूप छान प्रश्न विचारले जो अनेकांच्या मनात आहे की जर एखाद्याने तसा काही फॉर्म भरला नसेल किंवा प्लेज केली नसेल, पण मृत्यूनंतर जर त्यांच्या नातेवाईकांना अवयवदान करायचं असेल तर ते किती मिनिटात करू शकतो, आणि जर ते काही सिटीजमध्ये नसतील, गावाखेड्यात असतील, तर तशी सुविधा कशी उपलब्ध आहे? हो, हे नक्कीच करू शकतात. हे फॉर्म भरायचं किंवा प्लेज घ्यायचं कंपल्सरी नाही आहे. त्यावेळी जर नातेवाईकांना असं वाटलं की त्यांची इच्छा आहे अवयवदान करायची, ते नक्कीच करू शकतात आणि ते डॉक्टर्सला सांगू शकतात. किती वेळात हे निर्णय घ्यायला पाहिजे, सो हे निर्णय घ्यायला आपल्याला अमुक तास भेटतात. ते प्रत्येकांच्या वेगळं वेगळं असतो, कारण एकदा मेंदूमृत्यू झाली
तर लॉंग टर्म आपण ऑर्गन्सला मेंटेन करू शकत नाही. बरोबर सो युजली 6 तास 8 तास 10 तास मॅक्झिमम आपण मेंटेन करू शकतो. बरोबर. सो त्या कालावधीमध्ये आपल्याला हे निर्णय घ्यावा लागतो. दुसरा प्रश्न जे होतं की ह्याच्यासाठी आपल्याला मोठ्या शहरमध्येच व्हायची गरज आहे का, की छोटे तालुका प्लेसला किंवा दुसरे छोटी जागावर हे होऊ शकतो का. बरोबर. सो हे सगळं जे हॉस्पिटल NTORC किंवा ट्रान्सप्लांट सेंटरसाठी रजिस्टर्ड आहे तिकडे हे संभव आहे. बरोबर. सो NTORC म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर. बरं. ते छोटी जागेवरला पण होऊ शकतो, डिस्ट्रिक्ट प्लेसला तालुका प्लेसला पण असू शकतो. पण समजा कोणाची अशी परिस्थिती आहे जे असं वाटतंय की मेंदू मृत्यू झालेली आहे, पण तो अशी जागेवर आहे जिथे NTORC नाही आहे, बरं. किंवा तो हॉस्पिटल जिथे ते आहे ते NTORC नाही आहे, ते रजिस्टर्ड नाही आहे, मग अशी परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो. सो अशी परिस्थितीमध्ये ते ZTCC ला इन्फॉर्म करतात ते हॉस्पिटल ओके. की असं असं आमच्याकडे पेशंट आहे, तो मेंदूमृत होऊ शकतो आणि त्यांच्या नातेवाईकाची इच्छा आहे डोनेट करायची. सो तशी परिस्थितीमध्ये ZTCC त्यांना जवळच्या जे NTORC असेल तिकडे शिफ्ट करून पूर्ण प्रोसेस करू शकतात. सो ते प्रोसेस आपल्याकडे आहे. सो असं काही गरजेचं नाही की फक्त मोठ्या शहरांनाच होऊ शकतो. हे छोटी छोटी जागेवर पण NTORCs बरेचपैकी आहे. सर हा खूप चांगला प्रश्न होता स्वाती मॅडमकडून. आणखीन एक विचारायचं होतं की अवयवदान आपल्याला करायचं आहे तर त्याची काही वयोमर्यादा आहे का, किंवा काही मेडिकल कंडिशन्स अशा असतील की ज्यामध्ये आपण नाही करू शकत, तर ते निकष कसे आहेत. सो ज्यांना डोनेट करायचं असेल ते अवयवदान डोनेट करायची डिसीज डोनरमध्ये काहीच एज लिमिट नाही आहे. ओके. आता तुम्ही ऐकलं असेल की केरळमध्ये एक 9 महिन्याच्या मुलांचे अवयवदान डोनेट झाले यावर्षी. तसंही एक 85 वर्षांचे माणसाचे पण ऑर्गन्स डोनेट झाले. सो एजच्या काही रिस्ट्रिक्शन्स नसतो. एज प्रमाणे ऑर्गन्सची क्वालिटीमध्ये फरक पडू शकतो, पण त्याच्यामुळे आपण नाही म्हणत नाही. जर ऑर्गन्सची क्वालिटी चांगली असेल, तो फंक्शनिंग चांगलं करत असेल तर आपण कुठल्याही वयामध्ये ऑर्गन रिट्रीवल करू शकतो. दुसरी गोष्ट की अनेक आजार असते त्याच्यामध्ये आपण ऑर्गन डोनेट नाही करू शकतो. अमुक प्रकारचे कॅन्सर्स असतात त्याच्यामध्ये आपण अवयवदान नाही करू शकतो, कारण की जर ते अवयवमध्ये कॅन्सर असेल तर ज्यांना पण ते अवयव दिलं त्यांना तो कॅन्सर होऊन जाणार. असंही अमुक प्रकारचे इन्फेक्शन्समध्ये आपण नाही करू शकतो. अनकंट्रोल्ड सेप्सिस असेल तर त्याच्यामध्ये पण हे प्रॉब्लेम होऊ शकतो. सो अमुक आजार आहे त्याच्यामध्ये आपण नाही करू शकतो. बरोबर. ह्या स्टेजमध्ये मी अजून एक माहिती द्यायची माझी इच्छा आहे की आपण मेंदू मृत्यूबद्दल बोलतोय. अनेक लोकांच्या डोक्यात हे पण प्रश्न येतो की मेंदू मृत्यूने झाली आहे, नॉर्मल हार्ट अटॅक येऊन किंवा कार्डियक अरेस्ट होऊन घरीच मृत्यू झाली, मग आपण काय डोनेट करू शकतो का. सो तशी कंडिशनमध्ये आपण त्वचा आणि डोळे हे डोनेट करू शकतात. सो टिश्यू डोनेशन ह्याला आपण म्हणतो. तर हेही संभव आहे. हे इनफॅक्ट 98% माणसाला ज्यांना घरी डेथ होतो ते हे करायचं पॉसिबल आहे. सर फारच आपण महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करतो. तत्पूर्वी आपल्याला अजून एक फोन येतोय. मंगल आपटे पुण्याहून आपल्याला फोन करतायत. मंगलजी नमस्कार. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय? हो येतोय. असा प्रश्न विचारायचा, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला काही वेळेला डोळ्याचं पण द्यायचं असतं किंवा बाकीचं किडनीचं द्यायचं असतं, तर ते लागोपाठ कसं काय देऊ शकतात, ते घेऊ शकतात असं मला विचारायचं होतं. आणि त्या बाबतीत प्रक्रिया म्हणजे किती तासात करतो. ऍक्सिडेंट झाल्यानंतर वेळ जातोच आपला, पण त्याच्यानंतर एखाद्याला किंवा एखादा आजारी असल्यामुळे तर त्याचा अवयवदान करायचं असेल तर ते किती वेळात किती तासात प्रक्रिया करावी लागते अशी. बरं. अवयवदान करणं हे मंगलजींनी महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला की एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा आपण म्हणू की सडन डेथ असेल काही कारणास्तव, तर त्यांना जर काही ऑर्गन्स डोनेट करायचे असतील तर ती प्रक्रिया कशी पार पडू शकते. सो ह्याला जे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स असेल किंवा दुसरं काही ॲक्सिडेंट असेल ज्याच्यामध्ये डोक्याला मार लागली आहे, ब्रेन हेमरेज झाला आहे किंवा स्ट्रोक आला आहे, सो अशी कंडिशनमध्ये मेंदू मृत्यू व्हायचे चान्सेस हाय असतात.
आणि त्या परिस्थितीमध्ये एकच एक्स्ट्रा फॉर्मॅलिटी असतो की आपल्याला पोलिसची NOC लागतो, बरोबर. कारण मेडिको लिगल केस असल्यामुळे, कारण रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट जे असतो ते सो त्याच्यासाठी पोलिसला एक SOP दिलं गेलं आहे आणि त्यांना माहिती आहे की अशी कंडिशनमध्ये सेन्सिटिव्ह मॅटर्स आहे, सो ते NOC लगेच देतात. बरं. आणि इवन आता पोस्टमॉर्टम जे आहे, जिथे ऑर्गन रिट्रीवल होतो तिथे पोस्टमॉर्टम पण संभव आहे. सो हे जे बॉडी हँडओव्हर करायची आणि जे बाकीचे प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वेळ जात नाही आणि हे प्रोसेस वेळेवर होऊन जातो. सो इवन मेडिको लिगल केसेसमध्ये, ॲक्सिडेंटचे केसेसमध्ये ऑर्गन डोनेशन संभव आहे आणि त्याच्यामध्ये आपण अनेक लोकांचा जीव वाचू शकतो. सर, अनेकांच्या मनातला प्रश्न आहे की नक्की आपण ऑर्गन डोनेशनमध्ये काय काय डोनेट करू शकतो आणि ते किती वेळेच्या मर्यादेत करायला लागतं? सो जर आपण बघायला गेलो तर कॉमनली सगळ्यांना माहिती किडनी डोनेशन्स होतो, लिव्हरचं ट्रान्सप्लांट होतो, लंग्स म्हणजे फुफ्फुसच्या होऊ शकतो, हार्ट म्हणजे हृदयाच्या होऊ शकतो, स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियासच्या होऊ शकतो, आतड्या म्हणजे इंटेस्टाईनच्या होऊ शकतो, इवन युट्रसच्या सुद्धा झालेलं आहे ट्रान्सप्लांट. सो सगळे जे अवयव आहे सगळ्यांच्या ट्रान्सप्लांट होऊ शकतो. तसंही इवन टिश्यूजचं पण डोनेशन आणि ट्रान्सप्लांट होऊ शकतो. बोन्स पण डोनेट करून आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. सो रक्तवाहिनी जे असतात तेही डोनेट करून आपण ते करू शकतो. वोकल कॉर्ड्स आहे, ट्रॅकिया आहे. सो शरीराचे जेवढे भाग आहे ते सगळ्यांचे आपण डोनेशन करून ट्रान्सप्लांट करू शकतो. सर, आपण मगाशी चर्चा केली की त्याला एक लिस्ट असते किंवा एक वेटिंग लिस्ट असते, तर त्या लिस्टमध्ये भारतात आपण जर बघितलं, आपण एक म्हणतो डिमांड वर्सेस सप्लाय. सो ज्या लोकांनी अवयवदानासाठी रजिस्टर केलं आहे आणि वेटिंग लिस्ट आहे, तर ह्यामधली तफावत नक्की कशी आहे भारतात? सो ह्याच्यामध्ये अजून भरपूर गॅप आहे आणि जर आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट 80-85% पेशंट्स असे असतात ज्यांना ट्रान्सप्लांटची गरज आहे, पण वेळेवर त्यांना ते ऑर्गन भेटत नाही. आणि आपण महाराष्ट्राला बघायला गेलो तर आजही आपल्याकडे ऑलमोस्ट 9,000चे वर लोक आहेत ज्यांना ट्रान्सप्लांटची गरज आहे. आणि दरवर्षी आपण 500 पण अवयव पूर्ण डोनेट करू शकत नाही राज्यात. सो बरेच लोकांना वेळेवर हे ऑर्गन्स भेटत नाही. सो हे मिसमॅच जे आहे ते फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे अनेक केसेसमध्ये आपण फॅमिलीकडून ऑर्गन्स घेतो आणि डोनेशन करतो, पण ते फक्त किडनी आणि लिव्हरमध्ये संभव आहे. हार्ट आणि लंग्समध्ये ते संभव नाही आहे. म्हणून ते बरीच मिसमॅच अजूनही आहे. संख्या वाढतो आहे, लोकांमध्ये जागृती येतो आहे, खूप चांगले इनिशिएटिव्स लोक करतो आहे. गव्हर्नमेंटने खूप इनिशिएटिव्स घेतले आहे, त्याचा रिझल्ट पण मिळतो आहे, पण अजूनही आपल्याला ते गॅप छोटं करायचं आहे. सर, ह्या वेटिंग लिस्ट किंवा ह्या पूर्ण प्रक्रियेसाठी आपल्या भारतात नोटो आणि ZTCC ह्या ज्या 2 संस्था आहेत, तर त्यांची नक्की भूमिका यात कशी असते? सो महाराष्ट्र राज्यात 4 ZTCC आहे जे 4 झोनमध्ये काम करते. मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर. बरं. असं 4 झोनमध्ये. सो ते प्रत्येक झोनमध्ये जे कोणी मृत्यू झाली ते ZTCCला नोटिफाय होतो. ZTCC ते वेटिंग लिस्ट मेंटेन करतं आणि त्याप्रमाणे ते ऑर्गन्स ॲलोकेट करतात. सो ते कोऑर्डिनेशन ZTCCचे आहे. जर एका ZTCCमध्ये डोनेशन असेल आणि त्या ZTCCमध्ये त्याच्या रेसिपियंट नाही आहे, दुसऱ्या ZTCCला जायचं असेल तर तो काम सोटो करतो. म्हणजे स्टेट पूर्ण राज्याच्या लेवलच्या कोऑर्डिनेशन आणि 4ही ZTCC मधलं कोऑर्डिनेशन ते करायचं काम सोटोचे आहे, म्हणजे स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन. ओके. तसंही 7 राज्य जे पश्चिमी भारताचे आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन जे करायचं काम आहे ते रोटोचे आहे, म्हणजे रिजनल. ओके. आणि तसंही पूर्ण देशाचं कोऑर्डिनेशन करायचं काम जे आहे ते नोटोचे आहे. बरं. सो त्याच्यामध्ये सल्ला देणं, पॉलिसी डेव्हलपमेंट, रूल्स फॉर्मेशन, सुपरविजन हे नोटो, रोटो आणि सोटो त्यांचं काम असतो. बरं. सर, अजूनही खूप माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची. तत्पूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही बघत राहा हेलो सह्याद्री.
विश्रांतीनंतर स्वागत. आपल्याला लगेचच एक फोन येतो आहे. रुपेश गुजराती सिन्नर इथून फोन आलेला आहे. नमस्कार. हॅलो. हा मॅडम, रुपेश गुजराती बोलतो मी, नाशिक सिन्नर जिल्हा नाशिक येतो. बोला सर. असा प्रश्न आहे की जे छोटे मोठे आजार असतात ते जेनेटिक आजार, अनुवंशिक आजार, ते कधी कधी डायग्नोज होत नाही आणि लवकर काहीतरी ऍक्सिडेंटल किंवा कुठल्या कारणाने मृत्यू होतो. मग ते अवयव दुसऱ्याला इम्प्लांट केले गेले तर त्यांना पुढे जाऊन आपले जेनेटिक आजार होण्याचा धोका असतो का? बरं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय, ते कशाशी संबंधित आहे? ओके. सरांनी दोन खूपच चांगले प्रश्न विचारलेले आहेत की आपल्याला काही जेनेटिक आजार असू शकतात आणि ते आपले अवयव ट्रान्सप्लांट केले तर ते ट्रान्सप्लांट झालेल्या पेशंटना काही त्याचा फरक पडतो का, आणि ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय? सो पहिला प्रश्न की जे जेनेटिक आजार असतात ते डोनरकडून पेशंटकडे ट्रान्सफर होऊ शकतो का? सो अमुक आजार आहे जे डोनरकडून रेसिपियंटकडे ट्रान्सफर होऊ शकतात आणि म्हणून जेव्हा असं काही डेथ असतो तर ते डिटेलमध्ये जाऊन ते टीम फाइंड आउट करते की मृत्यूचे एक्झॅक्ट कारण काय आहे. असे काही आजार तर नाही आहे जे पेशंटकडून म्हणजे डोनरकडून पेशंटला होऊ शकतो आणि ते सगळं तपासणी केल्यानंतरच ते एक्सेप्ट करतात की हा ऑर्गन डोनेशन होऊ शकतो. तरी असा संभव आहे की रेअर सिच्युएशन्समध्ये आपल्याला माहिती नाही आहे आणि ते ट्रान्समिशन होऊ शकतो, पण ते अगदी रेअर आहे आणि अमुक वेळ आपल्याला माहीत असतो की चान्सेस आहे पण एकदम कमी आहे. तर तशी परिस्थितीमध्ये आपण हे बघतो की पेशंटला जे वेटिंगमध्ये आहे त्याला किती गरज आहे, तो थांबू शकतो की नाही, आणि जर तो थांबू शकत नाही आणि ते अवयव घ्यायलाच पाहिजे त्यांनी, तर त्यांना हे जानकारी द्यायला पाहिजे की हे असे रिस्क आहे. आणि जर त्यांची संमती असेल की हो आम्ही हे ऑर्गन्स एक्सेप्ट करू शकतो आणि त्याच्यामध्ये हे रिस्क आहे, ते आम्हाला एक्सेप्टेबल आहे, तरच ते ट्रान्सप्लांट होतो, त्याच्याशिवाय होत नाही. आणि दुसरा प्रश्न खूप सुंदर होता त्यांच्या की हे ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय. सो कोणाची मेंदूमृत्यू झाली आणि आपण ते अवयव काढलं, सो ते अवयवची एक लाईफ असते, त्या कालावधीमध्ये ते आपल्याला पेशंटच्या शरीरात त्याला प्रत्यारोपण करायला पाहिजे. नाहीतर काय होणार, आपण जर त्याचे पुढे ठेवलं तर ते अवयव खराब होऊन जाणार आणि ते पेशंटला फायदा नाही होणार, तो ऑर्गन त्यांच्या शरीरात काम नाही करणार. सो हे प्रत्येक अवयवाची वेगळी वेगळी टाइम पिरियड असते. जसं हार्टच्या सगळ्यात छोटा पिरियड असतो ते 4 ते 6 तासमध्ये त्यांचे ट्रान्सप्लांट व्हायलाच पाहिजे. लिव्हर जे आहे ते 8 ते 12 तासमध्ये आपल्याला ट्रान्सप्लांट करायलाच पाहिजे. किडनीमध्ये आपण 12 तासपर्यंत घेऊ शकतो, कधी कधी त्याच्या पुढे पण जाऊ शकतो. त्याच्यासाठी अमुक नवीन मशीन्स पण आली आहे ज्याला आपण नॉर्मोथर्मिक परफ्युजन, हायपोथर्मिक परफ्युजन म्हणतो. त्याच्यामध्ये आपण जर हे अवयवला ठेवलं तर थोडा पण पुढे ढकलू शकतो ते कालावधी, पण हे टाइम सेन्सिटिव्ह आहे. सो समजा आपण नाशिकमध्ये हे अवयव घेतलं आणि पेशंट आपला मुंबईमध्ये आहे, तर आता नाशिकवरून जर आपण रुटीन ट्रॅफिकमध्ये गेलो आणि मुंबईपर्यंत पोहोचलो साऊथ मुंबईला, तर ते खूप वेळ जाऊ शकतो, 6 तास, 8 तास, 10 तास पण लागू शकतो. पण जर पोलिसने पूर्ण अरेंजमेंट केलं की ते ॲम्ब्युलन्स ज्याच्यामध्ये हे अवयव आहे त्याला क्लिअर ट्रॅफिक मिळायला पाहिजे, बाकी सगळं थांबून त्याला प्रायोरिटीमध्ये पास करायला पाहिजे, तर त्याला आपण ग्रीन कॉरिडॉर म्हणतो. सो हे ट्रॅफिकमध्ये 3 तासात 4 तासात पण नाशिकवरून मुंबईला जे हॉस्पिटलला करायचं आहे तिकडे आपण पोहोचू शकतो. तसंही समजा आपण एअर ॲम्ब्युलन्सनी ऑर्गन्स आणतोय, डोनेशन झालं आहे समजा संभाजीनगरला आणि आपल्याला हार्ट आणायचं आहे मुंबईला, तर संभाजीनगरमध्ये हॉस्पिटल पासून एअरपोर्टपर्यंत ग्रीन कॉरिडॉर होणार. तिकडे चार्टर्ड फ्लाईटनी ते अवयव तिकडनं संभाजीनगरवरून मुंबईला येणार आणि इकडचे एअरपोर्टपासून हॉस्पिटलपर्यंत परत ग्रीन कॉरिडॉरचं निर्माण करून ते ट्रॅफिकमध्ये उशीर नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जे हे प्रोसेस करतो. तर त्याच्यामध्ये पोलीसच्या खूप चांगलं सहकार्य असतो आणि ते खूपच चांगलं काम करतो ग्रीन कॉरिडॉरसाठी.
आणि आय हॅव सीन ब्युटिफुल कोऑर्डिनेशन, त्याच्यामुळे हे संभव होतो आणि त्याच्यामुळे अवयवची क्वालिटी मेंटेन होतो आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल होतं. सर आपल्याला अजून एक फोन येतोय. शुभांगी ताई बापट फोन करतायत चंद्रपूरहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार. तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. कृपया तुमचा प्रश्न विचारा. तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. की नातेवाईकांनी आपल्या म्हणजे मृत नातेवाईकांचा तर मग त्याची डेड बॉडी तुमचा आवाज थोडासा ब्रेक होतोय. कृपया तुमच्या दूरदर्शन संचाचा आवाज बंद करून प्रश्न विचारावा. ओके. त्या कदाचित आपल्याशी पुन्हा जोडल्या जातील. सर ही सगळी जी प्रक्रिया असते अवयवदानाची, तर त्याच्यामध्ये गुप्तता कशी पाळली जाते? म्हणजे कोणाचा अवयव कोणाला दान केलं जातंय ह्याची गुप्तता कशी पाळली जाते? हे लॉमध्ये पण मॅन्डेटरी आहे की कोणी डोनेट करतो आहे त्या डिटेल्स कोणाला जातो आहे ते डिटेल्स ते दोघांना माहीत नाही असायला पाहिजे. फक्त त्यांना हे माहीत असतो की जे डोनेट करतो आहे त्याची वय किती आहे, ते त्यांना काही आजार तर नाही आहे, ते क्वालिटी काय कशी आहे तेवढं माहीत पडतो. आणि जे डोनेट करतो आहे त्यांना फक्त एवढं माहीत असतो की हा वापरला जाणार, पण एक्झॅक्टली कुठे जाणार कोणाला जाणार ते डिटेल्स जे देतो आहे त्यांना पण माहीत नसतो आणि ज्यांना भेटलं त्यांना पण माहीत नसतो. सो हे गुप्तता फार गरजेचं आहे, कारण नाहीतर पुढे ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. सो इंडियामध्ये हे ॲज पर रूल्स हे गुप्तता ठेवली जाते. सर आपण अनेक अवयव सांगितले की जे डोनेट करू शकतो, तर सायंटिफिकली आपण म्हणू शकतो की ह्यात भारतात कशी प्रगती झाली आहे आणि पूर्वीची स्थिती काय होती आणि सद्यस्थिती काय आहे? तर हे खूप चांगली प्रोग्रेस झालेली आहे. जेव्हा आम्ही मेडिकल करिअर चालू केलं होतं तेव्हा फक्त किडनी ट्रान्सप्लांट होत होते आणि एक अभिमानाची वस्तू हे आहे की हार्ट ट्रान्सप्लांट इंडियामध्ये फर्स्ट इनफॅक्ट 1969मध्ये केईमध्येच ट्राय केलं गेलं होतं, पण त्याच्यानंतर बरेचपैकी गॅप होता आणि मग हळूहळू 94 नंतर दुसरे ऑर्गन्स चालू झाले. मग 97-98ला लिव्हर ट्रान्सप्लांट चालू झालं, मग त्याचे 10-12 वर्षानंतर हार्ट ट्रान्सप्लांट चालू झालं, मग त्याच्यानंतर लंग ट्रान्सप्लांट चालू झालं आणि आता इवन हँड ट्रान्सप्लांट ते रुटीन झालेलं आहे. सो हळूहळू आता सगळे ऑर्गन्सचं ट्रान्सप्लांट व्हायला लागलं आहे. युट्रस ट्रान्सप्लांट पुण्यामध्ये फर्स्ट झालं. सो आता कुठलेही ऑर्गन्स जे आहे त्यांच्या ट्रान्सप्लांट पॉसिबल आहे आणि ते आपण रिप्लेस करू शकतो. सो हे आजची डेटमध्ये इंडियामध्ये संभव आहे आणि वी हॅव रीच्ड नंबर 3 पोझिशन, म्हणजे जगात आपला 3रा नंबर आहे इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ ट्रान्सप्लांट्स दॅट इज बिंग डन. सर आपल्याला अजून एक फोन येतोय शिवानंदजी यांचा. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार साहेब. हा माझा प्रश्न असा आहे, एखादा व्यक्ती वारल्यानंतर ते विनाकारण नाश होण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला त्यांना अवयव वगैरे देऊन त्यांचं जीवन वाचवावे अशी संकल्प त्यांनी केले असतात. मग त्यासाठी त्यांनी वारल्यानंतर आपण त्याच्या अगोदरच म्हणजे नोंदणी वगैरे कुठे केली पाहिजे अवयव दान करण्यासाठी? तसेच समजा एखाद्या वेळी अपघात वगैरे झाल्यानंतर फक्त मेंदूला लागला असतं, ते मृत पडले असतं, मग तशा व्यक्तींचं जर अवयव जर त्यांनी देणार असेल तर त्यांनी सुद्धा काय प्रोसिजर केली पाहिजे किंवा किती वेळेच्या आत आपण तिथं अवयव दान केले पाहिजे, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न बघा. बरं, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. तर त्यांचा प्रश्न होता की किती वेळात अवयवदान केलं पाहिजे आणि लीगल काय प्रोसेस आहे याच्यासाठी, कुठच्या संस्थेत आपण रजिस्टर करायला हवं? सो पहिले आपल्याला जर आपली इच्छा असेल अवयवदानाची तर आपण नोटोची वेबसाईटवर www.noto.in त्याच्यावर जाऊन आपण नाव नोंदणी करू शकतो किंवा त्याच्यावर QR कोड असतो, ते QR कोडला स्कॅन करून
आपण एंट्री करून आपली प्लेज घेऊ शकतो की आमची अवयवदान करायची इच्छा आहे. दुसरं, जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स बनवतात तर ड्रायव्हिंग लायसन्समध्ये एक कॉलम असतो की तुमची ऑर्गन डोनेशन करायची इच्छा आहे की नाही. सो तिकडे हो म्हणा. तर कधी असं परिस्थिती आली, जे तुम्ही बोलले आता की अचानक कोणाच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाली तर त्यांची इच्छा आहे की नाही ते आपल्याला कसं कळणार. तर त्यांचे पॉकेटमध्ये जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते बघून आम्हाला कळणार की त्यांची इच्छा होती की नाही. आपण ते नातेवाईकांना त्यावेळी ते दाखवू शकतो की त्यांना अशी इच्छा होती. आणि त्यावेळी जर त्यांची फॅमिलीची इच्छा असेल तर हॉस्पिटलचे लोक त्यांना विचारणार आणि त्यांना सफिशियंट वेळ मिळतो असे निर्णय घ्यायला की ऑर्गन अवयवदान करायचं आहे की नाही. सो असं नाही आहे की आपल्याला इमिजिएटली 2 मिनिटात निर्णय घ्यायचा आहे की 4 मिनिटात 10-15 मिनिटात निर्णय घ्यायचा असतो. नाही, आपल्याला अमुक तास मिळतो आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला असा निर्णय घ्यायला पाहिजे की अवयवदान करायचं आहे की नाही. बरं सर, ही चर्चा अशीच चालू ठेवूया. आणखीन खूप माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही बघत राहा हॅलो सह्याद्री. नमस्कार, हॅलो सह्याद्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण आता चर्चा करत होतो, तुम्ही काही वेबसाईट सांगितल्या जिकडे आपण प्लेज घेऊ शकतो, आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो. पण ह्यामध्येही आपण प्लेज घेतली किंवा आपण आपल्या अवयवदानासाठी रजिस्ट्रेशन केलं तरी कधी कधी असंही घडू शकतं की आपल्याला घरच्यांना आपली इच्छा माहिती नाही आहे आणि ते लक्षात न घेता आपलं पुढचं सगळं कार्य होतं आणि ते अवयवदान राहून जातं. तर त्यासाठी काय करता येईल? सो हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अनेक लोकांची इच्छा असते की आम्ही अवयवदान करू माझी मृत्यू झाल्यानंतर, पण त्यांची मेंदूमृत्यू होत नाही. कारण की जसं मी सुरुवातीला बोललो की मेंदूमृत्यू फार कमी लोकांची होतो. जास्त करून ते कार्डियक डेथ असतात, सर्क्युलेटरी डेथ असतात. सो ज्यांना मेंदूमृत्यू झाली आहे फक्त त्यांना हे ऑपॉर्च्युनिटी मिळते की ते अवयवदान करू शकतात. सो ज्यांना हे ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, ज्यांचे नातेवाईकांना की त्यांचे रिलेटिव्हची मेंदूमृत्यू झाली आहे, ते हॉस्पिटलमध्ये आहे, तिथे फॅसिलिटी आहे डोनेट करण्याची, सो त्याच परिस्थितीमध्ये ते आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिस नाही करायला पाहिजे. पण ज्यांना इच्छा होती आणि घरी मृत्यू झाली अचानक, त्यांना हे ऑप्शन नसतो की ते अवयवदान करू शकतात, पण ते टिश्यू डोनेशन तरी घरी करू शकतात. तर टिश्यू डोनेशन म्हणजे स्किन, बोन्स म्हणजे त्वचा, हाडकं, डोळे, हे सगळं डोनेट ते घरी पण करू शकतात. सो ॲटलिस्ट जर अवयव नसेल तर त्वचा आणि टिश्यू डोनेट करून त्यांची आपण इच्छा पूर्ण करू शकतो. सर, आपल्याला अजून एक फोन येतोय, शुभांगी बापट यांचा चंद्रपूरहून. नमस्कार. हा नमस्ते. बोला. देहदान म्हणजे अवयवदान झाल्यानंतर ती डेड बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात परत कालावधीनंतर किती दिवसानंतर देण्यात येते? बरं, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. त्यांचा प्रश्न आहे की अवयवदान केल्यावर त्या नातेवाईकांना परत आपल्या माणसाची जी बॉडी आहे ती किती वेळात परत मिळते? सो युजली जे हे टोटल ऑर्गन रिट्रीवलची जे प्रक्रिया असतात, ते अवयवदानची जी प्रक्रिया असतो ते 6 ते 8 तासमध्ये आम्ही संपवतो. ह्याच्यामध्ये कधी कधी थोडं जास्त वेळ लागतो, कारण जर समजा की जे टीम रिट्रीव करणार, जे ऑपरेट करणार ते दुसरे शहरवरून येते, तर त्याच्यामध्ये कधी कधी थोडी जास्त वेळ लागतो. पण साधारणतः 8 ते 12 तासमध्ये हे पूर्ण प्रोसिजर करून अवयव काढून, आणि त्याच्यामध्ये इवन जे नंतर जे सुचरिंग करतात, जे क्लोज करतात, ते एकदम छान बारीकपैकी मायनर सुचर्स घेतात जसे प्लास्टिक सर्जरीमध्ये असतात. सो इवन बाहेरून एवढं काही खराब दिसत नाही, आणि त्या प्रकारे ते 8 ते 12 तासमध्ये ते बॉडी हँडओव्हर करतात आणि फॅमिलीला देतात. आणि ते फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे, त्या सगळ्यांना टीमला समजतो, आणि हे प्रोसेस जेवढं फास्ट होऊ शकतो तेवढं फास्ट करायचं डॉक्टरची टीम आणि कोऑर्डिनेटर्सची टीम प्रयत्न करतात. सर, अवयवदानाची जी प्रोसेस आहे तर त्याची जागृती आपण आणखीन कशी वाढवू शकतो?
सो आज लोकांना सगळ्यांना माहिती आहे की अवयवदान नावाची वस्तू असतो, अवयवदान करू शकतो, टिश्यू डोनेशन करू शकतो, पण एक्झॅक्टली कसं करायचं त्याबद्दल लोकांना माहिती नाही आहे. सो त्याबद्दल जर आपण घरी चर्चा केली, कोणाची इच्छा असेल डोनेट करायची, त्यांनी प्लेज भरलेली आहे, पण जर तुमच्या नातेवाईकांना माहिती नाही आहे की तुमची अशी इच्छा आहे, तर त्या वेळेवर ते डोनेट करू शकत नाही. सो ते इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना कळव की तुमची याची इच्छा आहे. सो साधारणतः डिनर करताना किंवा चहा पिताना जेव्हा सगळे एकत्र बसलेले आहे फॅमिली मेंबर्स, त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांना कळव की आपली अशी अशी इच्छा आहे. आणि जर एक माणसाने 5 माणसाला सांगितलं की अवयवदान करा आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही अजून 5 माणसाला सांगा, तो एक पूर्ण चेन तयार होऊ शकते. आणि गाव खेडे छोटे छोटे जागेवर आज हे सगळं संभव आहे आणि आपल्याकडे मीडिया आहे, तुम्ही सगळे एवढं छान काम करताय. जर ह्याच्यावर कंटिन्युअसली चर्चा केली तर लोकांमध्ये ते निश्चित जागरूकता येणार आणि ते डोनेशन वाढणार आणि आपलं कितीही पेशंट जे वेटिंगमध्ये आहे त्यांचं भलं होणार आणि आपलं एक स्वस्थ देशाचं निर्माण होणार. सर, आपल्या देशाबद्दलच आपण चर्चा करतोय, तर आपला देश अवयवदानामध्ये इतर देशांच्या तुलनेत कुठे आहे? सो पहिलेची पेक्षा अजूनही इम्प्रूव्हमेंट भरपूर असताना पण आपण खूप मागे आहोत. कारण अवयवदानमध्ये जे आपण पर मिलियन पॉप्युलेशन डोनेशन म्हणतो ते स्पेन सगळ्यात पुढे आहे, जिथे 40 ते 50 पर मिलियन पॉप्युलेशन डोनेशन होतोय. आणि आपण अजूनही 2 पर मिलियन पॉप्युलेशन पण टच नाही केलं आहे. आणि मोस्ट विकसित देश जे आहे त्यांच्या 20 ते 40ची रेंजमध्ये हे ऑर्गन डोनेशन रेट आहे. सो आपल्याला खूप पुढे जायचं आहे. पण आणि आपली जनसंख्या जेवढी आहे त्याच्यामध्ये जर सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला अवयवदान करायचं आहे, तर निश्चित वेस्टर्न कंट्रीज जे आहेत ते आपण त्याचे पुढे जाऊन डोनेशन करू शकतो आणि आपले स्वतःचे सोसायटीमध्ये जे ना ऑर्गन्सची गरज आहे त्यांचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. सर, अवयवदानाबद्दल आपण कोणते धोरणात्मक बदल करू शकतो जेणेकरून आपल्या भारताची स्थिती सुधरेल? बरेच लोकांना असं वाटतं की जेव्हा डोनेशन करतात तर ते बॉडीला खूप पोस्टमॉर्टम सारखा खराब दिसणार किंवा डिस्टॉर्शन असणार, पण तसं नसतो. ते जे सर्जिकल टीम जे रिट्युअल करतात ते त्याला खूप छानपैकी सुचरिंग करतात. जेव्हा हार्ट डोनेट केले तर हँड डोनेशन नंतर ते प्लास्टिकचे एक छान क्वालिटीचे नॅचरल दिसणारे हात लावून परत देतात. जसं स्किन डोनेशन, त्वचा डोनेशन केली तर ते एक्सपोज्ड एरियामधून घेत नाही, ते अनएक्सपोज जे कवर्ड एरियाज असतात तिकडनं त्वचा घेतो. सो ते एक मोठी वस्तू आहे जे लोकांना माहीत असायला पाहिजे की ते डॉक्टर्सची टीम जे ऑपरेट करते ते खूप काळजी घेते. दुसरं, अनेक लोकांना असं वाटतं की आमचे कुटुंबात किंवा आमच्या धर्मचे विरोधमध्ये आहे हे. सो मी बरेच धार्मिक लीडर्सशी चर्चा केली आहे आणि जे सगळ्यांनी मला हे सांगितलं आहे की आमच्या धर्ममध्ये असं नाही आहे की ऑर्गन डोनेट नाही करू शकतो. सो तुम्हाला असा काही डाऊट असेल तर तुम्ही तुमच्या लीडर्सशी चर्चा करा, त्यांच्याशी बोला, जिथे तुम्ही एकत्र होतात तिकडे सगळं डिस्कशन करा की असं पॉसिबल आहे की नाही, आणि तिकडे तुम्हाला निश्चित प्रॉपर डिरेक्शन्स मिळणार आणि त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ शकतात. तसंही की अनेक लोकांना असं वाटतं की आता ऑर्गन डोनेशन केलं तर पुढच्या जन्मात ऑर्गन्स मिळणार नाही. सो तेही लोकांमध्ये असे गैरसमज आहे. आणि मी जेवढे लीडर्सशी बोललो आहे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ह्याचीपेक्षा काही मोठं दान होऊ शकत नाही, कारण की तुम्ही जीवनदान देतोय. तर हे सगळ्यात मोठं दान आहे आणि त्याच्या तुम्हाला फक्त यशच मिळू शकतो, त्याची पनिशमेंट नाही मिळू शकतो. सर, जाता जाता सगळ्यांना काय तुम्ही संदेश द्याल? माझी सगळ्यांची हेच विनंती आहे की ह्या विषयाबद्दल आपल्याला विचार हे करायला पाहिजे की जे आपले पेशंट्स आहे ज्यांना किडनी फेल आहे ते आठवड्यात 3दा 4दा डायलिसिस करतात, त्यांना इन्फेक्शन्स होतो, ब्लड प्रेशर डाऊन होतो,
अर्ध जीवन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जातो. 5 वर्षाचे पुढे त्याची वेटिंग लिस्ट आहे किडनीसाठी. लिव्हरमध्ये आपल्याकडे डायलिसिस पण नाही आहे आणि 80% लोक ज्यांना लिव्हरची गरज आहे त्यांना लिव्हर वेळेवर भेटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा जीव जातो. हे लोक हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ घरी आणि क्वालिटी ऑफ लाईफ खूपच खराब होतो. तसंही हार्ट, लंग्स आणि बाकीचे पेशंट्स जे आहेत त्यांना खूपच त्रास आहे. आणि जर आपल्याला तशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली की आपण असे लोकांचा जीव वाचू शकतो, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ चेंज करू शकतो, तो हे ऑपॉर्च्युनिटीला मिस करू नको. ह्या लोकांना नवीन जीवन द्या, अवयवदान करा आणि तुम्हाला स्वतःला एवढा अभिमान वाटणार त्याच्यानंतर की तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे. आणि जेव्हा तुम्ही पुढे जाऊन बघणार की हे रेसिपियंट होता, त्याने आता नॉर्मल लाईफ जितो आहे, काम करतो आहे, त्यांची फॅमिली पुनर्जीवित झाली, तर हे खूपच तुम्हाला संतोष मिळणार. सो हे चॉईस तुम्ही घ्या आणि अवयवदान करायचं कुठलेही चान्स मिस करू नको. थँक्यू सो मच सर. हॅलो सह्याद्रीच्या संपूर्ण टीमकडनं तुमचे मनापासून आभार. तुम्ही आलात आणि फारच महत्त्वपूर्ण गोष्टी आमच्याशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच काही मान्यवरांसह हॅलो सह्याद्रीच्या ह्या भागात. तोपर्यंत बघत राहा हॅलो सह्याद्री. नमस्कार.